नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण पाहणार आहोत की आज काय स्पेशल केलेलं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळ सकाळ गडबड सुरू झाली होती. मी रुचीची आणि रुहीची वेणी घालत होते. ही आहे रुची. आता ही जी वेणी घालून मी तयार केलं तिला. नंतरून मी रुहीची वेणी घातली. बघू शकता रुहीची पण वेणी घातलेली आहे. आणि मग नंतरनं ह्या दोघी स्कूलला गेल्या. आणि मग पार्श्वनी मला आज खूप त्रास दिला. त्याला आज झोपायचंच नव्हतं. त्याला जीव घातलं पण त्याला झोपायचं नव्हतं. मग दूध पाजलं, म्हटलं दूध पिऊन तरी झोपेल. तसाही तो झोपला नाही. मग शेवटी मला बोलला मला केक खायचा आहे. बरं म्हटलं ठीक आहे, मग आता आपण केक करूया. तर मग मी त्याला शांत करून केक करायला घेतला. तर मग पहिल्यांदा वाळू गरम करायला ठेवली. मग कणिक चाळून घेतली. इथे मी तूप, साखर आणि दही हे मिक्सर करून घेतलं. मिक्सर केलं म्हणजे ते एकसारखं फेटलं जातं आणि मग केक छान असा जाळी तयार होते. इकडे मी भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे. सगळीकडून व्यवस्थित तूप लावलं म्हणजे केक जराही चिटकत नाही. बघू शकता अशा प्रकारे सगळीकडून व्यवस्थित तूप लावलेलं आहे. त्यानंतर मग केकचं बॅटर जे आहे ते करायला घेतलं होतं. कोको पावडर टाकली होती कारण त्याला चॉकलेटचा केक मोबाईलमध्ये बघितला होता, तो खायचा होता. असं मी आमच्याकडे हे केकचं भांडं आहे. हा केक मी गॅसवर केलेला आहे. बघा 15 मिनिटांनी मी बघितला उघडून, कारण 15-20 मिनिटं उघडत नाहीत. मग ते ब्रेक होते. किती सुंदर, वाव. बघा असा डबल कलरमध्ये तयार झालेला आहे चॉकलेट केक. तर नवीन वर्षाची सुरुवात आम्ही चॉकलेटचा केक खाऊन सुरुवात केलेली आहे. मी बंद केला गॅस आणि जवळजवळ 15-20 मिनिटानंतर मी ताटात त्याला काढलं. बघू शकता किती सुंदर हा केक झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, कमेंट करा.